हॅलो. तुला फोन करतो 5 मिनिटात. शुभप्रभात सर्वांसाठी. माझा आवाज येतो सर्वांना? हा सर, येतोय. हा, शुभप्रभात सर्वांसाठी. आज आपल्या GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आज आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सादर करणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या नियमानुसार 21 जानेवारी 2013 या दिवसाला मराठी भाषा गौरव दिन म्हणून संवर्धन करण्यात आलं. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी रमेश पाटोळे. आपल्या मराठी भाषेला जागतिक लेवलला किती किंमत आहे, किती मान्यता आहे. तर मराठी राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल, असे घोषित झाले. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल, असे घोषित झाले. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू रामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारचा शासनाचा निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. राजभाषा मराठी दिन हा 1 मे रोजी स्थापन करण्यात आला. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण 1 मे हा दिन महाराष्ट्र राज्याचा कामगार दिन म्हणून साजरा करतो. 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा करतो. तर राजभाषा मराठी दिन हा 1 मे रोजी स्थापन करण्यात आला. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. मित्रांनो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून म्हणजे 1 मे पासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून 1997 पासून 1 मे हा दिवस राजभाषा मराठी दिन म्हणून 1997 पासून 1 मे हा दिवस राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. दिनांक 10 एप्रिल 1997 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या मराठी भाषेला जागतिक लेवलमध्ये फार चांगली किंमत आहे, फार मान्यता आहे. आणि आपण जरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलो, आता आपल्याला प्रायोरिटी इंग्लिश भाषेला जरी देत असली तरी प्रत्येक गोष्ट ही आपली मराठी भाषेमध्ये समजायला पाहिजे. जर ती प्रत्येक गोष्ट आपल्या मराठी भाषेमध्ये जर क्लिअर झाल्या तर आपल्याला त्या इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. आपल्या मराठी भाषेची एवढी मोठी संस्कृती आहे, एवढी मोठी किंमत आहे. तर मी आपणा सर्वांना एक सांगू इच्छितो, आपल्या महाविद्यालयामधील कम्प्युटर डिपार्टमेंटचे प्रोफेसर हेड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदरणीय डॉक्टर अनिरुद्ध रुमाले सर आपल्याला या संदर्भात व्याख्यान देणार आहेत, आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. आपला सर्वांना रिक्वेस्ट आहे, सरांची 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मराठी भाषेत लिहिलेली आहेत आणि अत्यंत चांगले मार्गदर्शक आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. आणि यानंतर आपल्या सिव्हिल डिपार्टमेंटचे आदरणीय डॉक्टर श्री अजय दहाके सर हेही अनिरुद्ध रुमाले सरांनंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तर माझी सर्वांना एवढीच नम्र विनंती आहे की सर्वांनी सरांचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे ऐकावं. तर मी डॉक्टर अनिरुद्ध रुमाले सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन चालू करावं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मित्रांनो आणि इथं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी मनापासून नमस्कार करतो आणि आपल्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त हे जे व्याख्यान आहेत ते तुमच्या समोर सादर करतो. म्हणजे खरं म्हणजे हे व्याख्यान म्हणून मी सादर नाही करत आहे, तर ही एक तळमळ आहे. भाषा ही आपली व्यक्तिगत ओळख असते.
म्हणजे आता जर तुम्ही कुठल्याही याच्यात गेला, तमिळ मध्ये गेला, तर तमिळ ही त्यांची व्यक्तिगत ओळख आहे. आपलं कसं झालंय की आपण आपली व्यक्तिगत ओळख आता हळूहळू विसरायला लागलोय. बरोबर. आपल्याला आपली मराठी भाषा पूर्णपणे येत नाही. आणि आपलं दुर्दैव असं की ज्या भाषेमुळे आपल्याला मराठी भाषा पूर्णपणे येत नाही, ती इंग्रजी भाषा सुद्धा आपल्याला पूर्णपणे येत नाही. म्हणजे आपण धड इंग्रजी बोलू शकत नाही, धड मराठी बोलू शकत नाही. म्हणजे आता बघा, म्हणजे मला कोणाचं हे करायचं नाही, पण आता पाटोळे सरांनी जसं म्हटलं, आता सर हा मुळात इंग्रजी शब्द आहे. ओके. तर गुरुजी म्हणणं हे होते, पण आपण हे म्हणू, पाटोळे गुरुजींनी जे म्हटलं किंवा गुरुवर्य पाटोळेंनी जे म्हटलं, हे झालं शुद्ध मराठी. पण आपण त्यात सर म्हणतो. त्यांनी काय म्हटलं, जागतिक हा मराठी शब्द आहे, लेवल हा इंग्रजी शब्द आहे, स्तर बरोबर. हा मराठी शब्द आहे, जागतिक स्तरावर. ओके. पण आपलं कसं झालंय, आपण पूर्णपणे शुद्ध मराठी बोलू शकत नाही, पूर्णपणे शुद्ध इंग्रजी बोलत नाही. म्हणजे इंग्रजी बोलताना आपण कसं म्हणतो, यू नो ना सर, नो ना, नो ना वगैरे जे असतं ना, ते इंग्रजीत नसतं. सो व्हॉट, म्हणजे आता जे इंग्रजी मराठी हे चालू आहे, यामध्ये भाषा जर जिवंत ठेवायची असेल तर तिच्यामध्ये सतत बदल होणं आवश्यक आहे. त्यामुळं सर जे बोलत आहे, बोलले आत्ता, ओके, ते मराठीच आहे. पण आपण ज्या मराठीबद्दल बोलत आहोत, ही मराठी आहे जी मुळात बोलीभाषा म्हणून वापरण्यात सुरुवात झाली साधारणतः 5व्या शतकामध्ये. म्हणजे ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं निर्माण झालं होतं, त्यांनी पाली भाषेमध्ये बरंचसं वाङ्मय, जे संस्कृतमधलं वाङ्मय होतं, पाली भाषेत आणलं. म्हणजे संस्कृतमध्ये जिथं सर्वे भवन्तु सुखीनाम म्हणतात, ते त्यांनी पाली भाषेत आणलं आणि त्याला भवतु सब्ब मंगलम म्हटलं, म्हणजे सर्वांचं हे हो. आणि मग त्या 5व्या शतकामध्ये नाथपंथाची स्थापना झाली. नाथपंथ जे होता तो इकडे दक्षिणेकडे आला आणि त्यांनी मराठी भाषेची मूळ सुरुवात केली. ह्या मराठी भाषेची त्यावेळेसची लिपी होती मोडी. आज आपण जी वापरतो ती देवनागरी लिपी नव्हती. देवनागरी लिपी आपण इंग्रजाच्या अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस भारत पारतंत्र्यात होता त्या काळात, साधारणतः शिवाजी महाराज नाही, माफ करा, आपल्या पेशव्यांच्या काळानंतर मराठी भाषेत देवनागरी लिपी ही वापरण्यात यायला सुरुवात झाली. तोपर्यंत मोडी लिपीच वापरल्या जात होती. तर आज आपण जे अ ब कड म्हणतो ते मुळात संस्कृत अक्षर आहेत. ती मराठी लिपी आपण काय त्याला स्वीकृत केली, ॲक्सेप्ट केली. आजच्या मराठीमध्ये ॲक्सेप्ट केली, खऱ्या मराठीमध्ये स्वीकृत केली, स्वीकार केली. आणि मराठी भाषेचं खूप मोठं योगदान आहे. जर तुम्ही जागतिक साहित्याचा विचार केला तर मराठी भाषेचं प्रचंड मोठं योगदान आहे. मराठी भाषेची सर्वात मोठी जी वैशिष्ट्य आहे, सर्वात मोठं जे वैशिष्ट्य आहे ते माहीत आहे का? संपूर्ण विश्वामध्ये जेवढेही स्वर आणि व्यंजन आहे, संपूर्ण विश्वामध्ये जेवढेही स्वर आणि व्यंजन आहे ते फक्त एकट्या मराठीत आहे, संस्कृत मध्ये सुद्धा नाही. जगातली सर्वात कठीण भाषा, सर्वात कठीण भाषा, सर्वात सुंदर भाषा, ज्यात अनुप्रास अलंकार हे सर्व काही आहे, ते फक्त एकट्या मराठीत आहे. मराठीतल्या काही काही गोष्टी संस्कृतमध्ये सुद्धा नाहीत. आणि त्याच्याचमुळं मराठी शिकायला, बोलायला आणि वापरायला थोडीशी अवघड आहे. आणि म्हणून बरेच लोक मराठी बोलताना, आज आपण जसं मराठी बोलतो, म्हणजे आपण काय म्हणतो, हा आपण पिक्चरला जाऊ, पिक्चर नाही, चित्रपट, पण आपण पिक्चर म्हणतो, ठीक आहे. तर ते आपण आता कसं होतं की जसजसा काळ जातो तसतसं वेगवेगळ्या भाषेतले शब्द वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वीकार होतात आणि नंतर ते त्याच भाषेतले शब्द असल्यासारखे आपण वापरायला सुरुवात करून देतो. तर 12व्या शतकामध्ये जी मराठी होती ती 6 भाषांचं संमिश्रण होतं. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे, 6 भाषाची निगुती, म्हणजे 6 भाषांचं मिश्रण असलेली निगुती, 6 भाषांची निगुती. माझे मराठीचे बोल कौतुके, अमृताते पैजा जिंके.
माझ्या मराठीची बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके असे त्यांनी म्हटलं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं का म्हटलं की अमृतालाही पैजे जिंकू शकते? कारण मराठी भाषेचं सौंदर्यच तसं आहे. आपल्या संपूर्ण भाषा समुदायामध्ये 52 अक्षर आहेत. अ ब क ड पासून सुरू होतात ज्ञ आणि नंतर एक अनुप्रास येतो ज्याला बिंदू म्हटलं जातं, जो ओंकारामध्ये वरचा जो बिंदू असतो आणि एक असतो की जो अनुस्वार म्हणजे वेगवेगळे स्वर असतात, दंत्य, ओष्ठ, नाभी वगैरे. दंत्य म्हणजे आपले दात टेकतात, ओष्ठ म्हणजे आपले ओठ टेकतात, नाभी म्हणजे आपल्या पोटातून आवाज येतो. म जर म्हटलं तुम्ही तर तो नाभीतून स्वर येतो. हे सगळे स्वर, सर्व व्यंजन फक्त एकट्या मराठी भाषेमध्ये आहे. त्यातले काही काही स्वर, जसं ळ हे अक्षर, ळ ळ कमळ चा शेवटचा जो ळ आहे तो ळ अक्षर मराठीची देणगी आहे. नंतर ती संस्कृतनं स्वीकारली. त्याच्या आधी ळ हे अक्षर संस्कृतमध्ये नव्हतं. ठीक आहे. मराठीमध्ये असे वेगवेगळे हे आहे. मराठी अत्यंत समृद्ध भाषा आहे. तुम्ही जर मराठीचं साहित्य वाचलं, आणि मी म्हणतो शुद्ध मराठीचं साहित्य, जसं कुसुमाग्रजांचं साहित्य, कुसुमाग्रजांचं जे त्यांनी विवा शिरवाडकर यांनी जे गीत रामायण लिहिलं, त्यातलं जर तुम्ही ते गीत रामायण वाचलं तुम्ही, तर तुम्ही अक्षरशः संमोहित होऊन जाल, आजच्या भाषेत हिप्नोटाईज होऊन जाल. तर मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आहे. 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी या भाषेबद्दल प्रचंड हे दाखवलं, का म्हणता आस्था दाखवली. आणि त्यांनी म्हणजे आजच्या ज्ञात साहित्यिक जगतामध्ये, टुडेज नोन वर्ल्ड ऑफ व्हॉट यू कॅन से लिटररी पीपल, ज्ञात साहित्यिक जगत, त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर हे पहिले मराठी साहित्यिक होते ज्यांनी मराठी भाषेमध्ये साहित्याची निर्मिती केली. का केली? कारण संस्कृत आणि इतर भाषांमधलं जे ज्ञान होतं, अवजड ज्ञान होतं, जे सामान्य माणसापर्यंत पोहोचत नव्हतं. कारण मराठी सामान्य माणसांमध्ये बोलीभाषा म्हणून सर्वाकडे वापरल्या जात होती, परंतु त्याला अजून हे होतं. त्याला त्यांनी प्रथम मराठीमध्ये आणलं मोडी लिपी वापरून, आणि त्या बोलीभाषेमध्ये त्यांनी ज्ञान उत्पन्न केलं. आणि त्याचा हे, तर आपण पहिल्यांदा संत ज्ञानेश्वरांना नमस्कार करू. कारण आपण जर आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा बघितली आणि आपल्या महाराष्ट्राचं आध्यात्मिक दान जर बघितलं, तर मराठी भाषा आणि आध्यात्मिक साहित्य जर बघितलं, तर मराठी भाषेनं निर्माण केलेलं आध्यात्मिक साहित्य हे जगात सर्वोत्कृष्ट दर्जाचं असं आध्यात्मिक साहित्य आहे. मराठी भाषेत पहिली प्रार्थना केल्या गेली. आपण याची मी जो शेवट आहे माझ्या भाषणाचा तो त्या प्रार्थनेने करणार आहे, संत ज्ञानेश्वरांच्याच, ज्याला आपण पसायदान म्हणतो. त्याचा जर विचार केला तर ते पहिलं पसायदान आहे जे संपूर्ण जगाच्या भल्यासाठी, वेद उपनिषदामध्ये जे म्हटलं गेलं होतं, सर्वे भवन्तु सुखिना, जे नंतर बौद्ध आणि महावीरांमध्ये आलं होतं भवतु सब्ब मंगलम, तेच मराठी भाषेमध्ये त्याच पद्धतीनं प्रस्तुत करण्यात आलं. सर्वांच्या चांगल्यासाठी, सर्वांच्या भल्यासाठी केलेली एकमेव प्रार्थना. ठीक. तर आपण जर मराठीचा, आपण आपली मातृभाषा म्हणून जर मराठीचा अभिमान बाळगला आणि आपण जर मराठीतूनच एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या लक्षात येईल की आपली प्रगती फार वेगात होते. जगातल्या त्या सर्व देशांची प्रगती सर्वाधिक झालेली आहे, सर्वाधिक, ज्यांनी त्यांच्या मातृभाषेला प्रथम स्थान दिले. जर्मनीमध्ये जर तुम्ही गेला आणि इंग्रजीत बोलला तर जर्मन लोक तुमच्याशी बोलत सुद्धा नाही. फ्रान्समध्ये गेला आणि तुम्ही इंग्रजीत बोलला तर फ्रान्सचे लोक तुमच्याशी बोलत सुद्धा नाही. पण तुम्ही फ्रान्समध्ये गेला आणि तुम्ही सांगितलं मी भारतीय आहे, महाराष्ट्रातून आहे, आणि मराठीत बोलला, फ्रेंच व्यक्तीला तुमचं बोलणं समजलंही नाही, तरी सुद्धा ते तुमच्याशी बोलतात दुभाषिक वापरून. कारण त्यांचं म्हणणं आहे की ज्या माणसाला, आपण आपल्या आईचा आणि वडिलांचा जेवढा आपल्याला अभिमान असतो, तेवढाच आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं आवश्यक आहे. कारण ती काहीही झाली तरी आपली एक प्रकारे जननी आहे. कारण आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस आपण जी भाषा ऐकत असतो, आपण ऐकतो ती मराठी भाषा. आता आपण जर म्हणजे, तर ती जी मातृभाषा आहे ती आपली विचार करण्याची पद्धत आणि आपला वरचा संस्कार
ह्या दोन गोष्टींसाठी अत्यंत आवश्यक असते. आणि त्यामुळं मराठी भाषेसारखं समृद्ध साहित्य कुठंच नाही. आता मी माझी थोडीशी ओळख करून देतो. तुम्ही म्हणाल की अरे हा व्यक्ती थोड्या वेळापासून म्हणजे मागच्या थोड्या वेळापासून बडबड करतोय, इथं भाषण देतोय, की याचं स्वतःचं असं काय मराठी भाषेमध्ये यानं हे केलेलं दखलपात्र असं काम केलेलं आहे. तर मी जेव्हा 8 वर्षाचा होतो त्यावेळेस माझा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता माझ्या गावामध्ये छोटासा. त्याच्यानंतर मी बऱ्याच साहित्य लिहून काढलं, पण त्यानंतर हे केलं नाही. साहित्य लिहिलं पण प्रकाशित यासाठी केलं नाही कारण आपल्या इथं प्रकाशनात प्रचंड खर्च येत होता. त्यामुळे मी आता जेव्हापासून हे माहितीचं आंतरजाल ज्याला आपण इंटरनेट म्हणतो ते सुरू झालं आणि कागदाच्या ऐवजी आपण त्याला आता पुन्हा प्रश्न पडतो की याला आपण काय म्हणायचं. पण कागदाच्या ऐवजी जेव्हापासून आपण अणु प्रती ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक बुक म्हणतो त्या सुरू झाल्या तेव्हापासून मी मग माझे हे जुनं सर्व साहित्य प्रकाशित करायला सुरुवात केली. तर त्यातलं पहिलं जे साहित्य मी प्रकाशित केलं मी शेअर करू इच्छितो तुमच्यासोबत. गुगल बुकला जर तुम्ही गेला तर तिथून तुम्ही बाय करू शकता. ठीक आहे. मी थोडं शेअर करतो यातलं. शिवज्ञान म्हणून माझी एक हे आहे साधं हे बुक आहे. मला सुचलेली एक साधी कविता आहे. मी ध्यान वगैरे हे करत असताना केलेलं आणि मला आशा आहे की तुम्हाला हे नक्कीच आवडेल. सर्वांना दिसत असेल अशी मी आशा करतो. सर दिसतंय ना मी शेअर केली म्हणजे तुमच्यासोबत केलं ना? यस सर, दिसत आहे सर. ठीक आहे. हां, पुस्तकाचं जे नाव आहे ते आहे शिवज्ञान. मी स्वतः केलं. 2020 मध्ये मी हे गुगलवर इंटरनेटवर वापरलेलं आहे, म्हणजे टाकलं आणि तिथं 10 रुपयाला विकायला ठेवलेलं आहे. 10 की 11 रुपयाला त्यांनी. ठीक आहे. तर ही साधी कविता आहे. शिवज्ञान म्हणजे आपण जेव्हा ध्यान वगैरे लावतो त्यावेळेस आपल्याला जी अनुभूती होते त्या अनुभूतीचं हे केलेलं आहे. शिव हे आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये सर्वात उच्च दर्जाची आणि सर्वात मोठी अशी संज्ञा आहे परमेश्वरासाठी वापरलेली. ठीक आहे. तर त्या ध्यानात मला जे सुचलं ते मी लिहून काढलं. ते मी इथे पूर्ण कविता नाही वाचणार कारण बरीच मोठी आहे. अनिरुद्ध म्हणे शिवासी तुवा घातिले या जन्माशी, मी अमर आत्मा अविनाशी, घडी कशी धरावी या मर्त्य लोकाशी, तरी परमेश्वरा द्यावी मती, वर्णावी मृत्यू लोकाची प्रचिती, जेणे करून व्हावी ऊर्ध्व माझी मोक्षगती. आपल्या आजच्या मराठीमध्ये समजावून सांगायचं म्हणजे मी अनिरुद्ध शिवाला म्हणजे परमेश्वराला म्हणतोय की तू मला या जगात जन्माला घातलंय आणि मी तर अमर आत्मा आहे. आय एम द इमॉर्टल सोल. ओके. तर ह्या मर्त्य लोकाशी हाऊ कॅन आय बी कम्पॅटेबल विथ दिस मॉर्टल वर्ल्ड, म्हणजे मी या मर्त्य लोकाशी कसा काय. मला थोडंसं इंग्रजी वापरावं लागतं कारण बऱ्याचदा आजच्या पिढीतल्या बऱ्याच मराठी मुलांना मराठी येत नाही, दुर्दैव आहे आपलं. तरी परमेश्वरा द्यावी मती, ओ गॉड, ओ लॉर्ड. ओके. ओके. तरी सो जस्ट गिव्ह मी सम इंटेलिजन्स सो दॅट मती, इंटेलिजन्स, नॉलेज, मती, so that I can understand this mortal world. ही मर्त्यलोक मला लक्षात येईल. ओके. आणि मला मोक्ष मिळेल म्हणजे मी ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होईल, जेणेकरून व्हावी ऊर्ध्व माझी मोक्षगती. बस दुसरा स्टँजाच वाचणार आहे, पूर्ण नाही वाचणार मी. प्रार्थना ऐकून भोळासा म्हणे भक्ता थोडा ताप, परमेश्वर द गॉड नेव्हर गिव्स यू सडनली, ही टेक यू. तो ही से दॅट इज यू वेट फॉर अ वाईल. ध्यान देऊन ऐका आता मर्त्य लोकाची गाथा, मर्त्य लोकीची व्यथा तुझं कर्मगतीने आली असता, उगा आरोप नको लावू माझी माता. द फेरी प्रिन्सिपल, आपलं जे महत्वाचं तत्व आहे आपल्या
भारतीय जीवनशैलीचं ते म्हणणं आहे की आपण जे काही भोगतो, व्हॉट एव्हर वी आर फेसिंग इज द आउटकम ऑफ अवर ओन कर्मा. ते आपल्या कर्माचंच फळ आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराचा कुठेही हात नाही आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्यातले जे काही सुखदुःख भोगत आहे ते माझ्या कर्मामुळे आहे, त्याच्यात परमेश्वराने काहीही केलं नाही. तर त्याच्यासाठी म्हणजे सुखी झालो म्हणून किंवा दुःखी झालो म्हणून परमेश्वराला विनाकारण आरोपित करणं चुकीचं आहे. तुझा तूची गोविल्या गेला मूळ इच्छेचे कारणी. कारण ही जी इच्छा आहे कुठलं तरी कर्म करणं, काहीतरी प्राप्त करण्याची, ही आपली स्वतःची असते आणि त्याच्यामुळे आपण याच्यात असतो. तर या पद्धतीचं हे माझं आध्यात्मिक काव्य आहे पूर्ण. तुम्हाला वाटलं, आवडलं तर तुम्ही नक्की हे करू शकता. दुसरं जे आध्यात्मिक काव्य आहे, दुसरा ग्रंथ जो मी आता पब्लिश म्हणजे प्रकाशित केलेला आहे, तो आहे भक्तिधारा. ठीक आहे. भक्तिधारा 200 रुपयाला मी ठेवलंय प्रिंटेड कॉपीमध्ये, आणि गुगल बुकवर ई कॉपीमध्ये जे आहे ते थोडं स्वस्तामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे, काहीतरी मला वाटतं 50 की 60 रुपयाला. तर तुम्ही भक्तिधारामधूनही जाऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त गणेश प्रार्थना करून ही करू आपण. ही साधी कथा कसे म्हणून सांगावे, ही कविता ज्या पद्धतीने लिहिलेली आहे, ही पद्धत आहे समर्थ स्वामी रामदास स्वामींची. समर्थ स्वामी रामदास स्वामींनी जी मराठी वापरली होती त्या मराठीच्या ओघात ही कविता लिहिलेली आहे. कसे म्हणून सांगावे की न बोलताची बोलावे, अवघे जीवन आठवावे तुम्हा पायी. तुम्ही देवा आद्य नमस्कार हा साध्य, तुम्हा कारणे लिहिणे अर्पण तुम्हा चरणी. तुमची कृपा व्हावी ही नरकुडी सांडावी, मोक्षामृता भेटावी तुम्हा सवे. हीच एक प्रार्थना न विसरावे ह्या साना, लेकरू तुमचे मी हो नाही ठाव तुम्हा विना. ते तो तुम्हीच जाणता अवघे भेद आकळिता, ते तर काय चाले खेळ मियामतीचा. सरळ मराठी भाषेमध्ये लिहिलेलं हे आहे. याच्यात कुठेही आजची जी मराठी आहे ती वापरलेली नाही आहे. पण याचा सरळ अर्थ गणेशासमोर मी जी प्रार्थना करतोय ती प्रार्थना हीच आहे की देवा, तू मला अशी बुद्धी दे जेणेकरून मी ह्या जगातल्या सर्व प्रकारच्या आसक्तींपासून, व्हॉट वी कॉल्स ए पजेशन, अटॅचमेंट, हे माझं आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती किंवा एखाद्याला कमी करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यापासून मुक्त कर, आणि तुझ्यासारखाच मला ज्ञानवंत किंवा नॉलेजेबल बनव. तेव्हा हे गणाधिपती कृपा करावी अवचिती, हे गणेशा ब्लेस मी, येऊ दे हवी प्रचिती तुमच्या प्रेमाची. तुम्हाशी स्मरून लिहिणे नक्की लेखनी होऊन राहणे. ओके. लेखक कवी तुम्ही, आम्ही निमित्ता कारणे. व्हॉट एव्हर वी डू, हे मराठीचं त्याच्यात आपण जे काही आयुष्यात करत असतो ते सर्व आपण का करतो, कारण ती ईश्वराची इच्छा आहे, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. उद्या जर म्हटलं मी आता बोलत आहे, बोलता बोलता ईश्वरानं ठरवलं की अनिरुद्ध रुमालेचा पुढचा श्वास नको, संपलं. म्हणून आपण जेव्हा काही करतो तेव्हा ऑलवेज से, टुडेज मराठी, थँक्स टू गॉड. ओके. ऑलवेज से थँक्स टू गॉड. जुन्या भाषेमध्ये सांगायचं तर म्हणजे शुद्ध मराठीत, नेहमी ईश्वराबद्दल कृतज्ञता बाळगा की त्यांनी तुम्हाला आयुष्य दिलंय, त्यांनी तुम्हाला श्वास दिलाय, आणि जे काही दिलंय त्याच्यात तुम्हाला सुख आणि दुःखाचे अनुभव मिळत आहे. म्हणून हे करत आपण सगळे निमित्त असतो. तेव्हा तुम्हास हे वंदन, पावावे गौरी नंदन, द्यावे आशीर्वचन सदोदित. तुम्हास विचारल्या विना बुद्धी धाव घेईना, तुमची कृपा झाली म्हणून कीटकाचा ह्या खग. ते मी तुमचे वर्णन करीतो, सानामुखी घेतो घास ब्रह्मांडाचा. तुम्ही कृपा धरावी लेखणी वळवावी, वर्णित करावी तुमची लीळा. लीळा म्हणजे एखादी गोष्ट जी आपण सहज करतो. ठीक आहे. आता मी बाकी पूर्ण कविता वाचत नाही. हे एक आहे. 2-3 कथासंग्रह माझे आता प्रसिद्ध होतील थोड्या काळामध्येच. त्याच्यावर माझं काम चालू आहे, आणि मला वाटते त्या माझे विद्यार्थी म्हणून किंवा माझे मित्र म्हणून तुम्ही मला याच्यातही कराल. पण माझं स्वतःचं एक आव्हान आहे तुम्हा सर्वांना. आपली मराठी ही मातृभाषा अत्यंत समृद्ध आहे. कशाला, आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या सर्वच भाषा समृद्ध आहे, कारण आपल्या भारताला एक विशिष्ट संस्कृती आहे जी संपूर्ण जगाच्या उद्धाराची अपेक्षा करते, आणि
आपला भारतातला प्रत्येक व्यक्ती जो आपल्या भारतीय भाषेमध्ये शिक्षण घेतो, त्याचं प्राथमिक शिक्षण कमीत कमी, त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला एक प्रकारची आध्यात्मिकता जाणवते आणि ती व्यक्ती नेहमी इतरांचं कसं चांगलं होईल याचा विचार करत असते. ती कधीही चुकूनही दुसऱ्याचा नुकसान करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून मातृभाषेतून, तुमची जर मातृभाषा हिंदी असेल तर तुमच्या मातृभाषेतून तुमचं प्राथमिक शिक्षण होणं आवश्यक आहे. तुमची मातृभाषा तामिळ असेल, तामिळमधून तुमचं प्राथमिक शिक्षण होणं आवश्यक आहे. आपली मातृभाषा आत्ता मराठी आहे, तर आपलं प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिल्या इयत्तेपासून 12वी पर्यंतचं, त्याला मी प्राथमिक म्हणतो. 1ली ते 4थी नाही, पहिल्या इयत्तेपासून 12वी पर्यंतचं जे शिक्षण आहे हे तुमचं मातृभाषेतून होणं आवश्यक आहे. ते जर तुमचं मातृभाषेतून झालं तर तुमची विचार करण्याची जी पद्धत आहे ती इतकी प्रगल्भ होते, इट बिकम सो मॅच्युअर आजच्या मराठीमध्ये. ओके, एवढी प्रगल्भ होते की तुम्ही सहजपणे कुठल्याही गोष्टींवर संशोधन म्हणजे रिसर्च करू शकता, कुठल्याही गोष्टीचं सहजपणे अन्वेषण म्हणजे इन्व्हेशन करू शकता, कुठल्याही गोष्टीचं सहजपणे अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग करू शकता, आणि कुठल्याही गोष्टीचं सहजपणे सादरीकरण म्हणजे व्हॉट वी कॉल स्टेजिंग किंवा त्या गोष्टीला पब्लिश करू शकता. पण त्याच्यासाठी तुमचं मातृभाषेमध्ये शिक्षण आवश्यक आहे. तर मला वाटतं माझ्या एवढ्या याच्यावरून तुम्हाला मातृभाषेबद्दल बरंच काही कळलं असेल. मातृभाषेवर बोलण्यासाठी जी अट होती ती होती की त्या व्यक्तीचे मातृभाषेमधून एक तरी ग्रंथ असावा. आणि मी खरोखर आभारी आहे मिश्रा सरांचा. त्यांनी मला विचारलं, मी म्हटलं माझेच आहेत 2-3 ग्रंथ, तर मी बोललेलं चालेल का? तर त्यांनी मला अनुमती दिली आणि त्यांच्या अनुमतीने मी इथं हे बोललो. माझे हे 2 शब्द तुम्ही गोड मानून घेतले. माझं भाषण संपवण्याच्या आधी मी संत ज्ञानेश्वरांचं पसायदान म्हणू इच्छितो आणि इच्छा करतो की ते तुम्ही ऐका. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदी पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होळावेजी, ये मने श्री विश्वेश्वररावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि मिश्रा सर, पाटोळे सर म्हणजे गुरुवर्य मिश्राजी, गुरुवर्य पाटोळे, गुरुवर्य ढहाके आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही माझे 2 शब्द गोड मानून घेतले. धन्यवाद. सर, आम्ही मनापासून आभारी आहोत तुम्ही दिलेल्या मार्गदर्शन बद्दल. मी खरंच सरांचा मनापासून आभारी आहे की सरांनी एवढं चांगलं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. सर धन्यवाद सर, मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. आता मी आपल्या सिव्हिल डिपार्टमेंटचे आदरणीय एचओडी आदरणीय डॉक्टर अजय धाके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद पाटोळे सर. ऍक्च्युली
सुरुवात करताना कोणते लेक्चर करताना आपण ऍक्च्युली गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून इथून सुरू करतो. तर सुप्रभात माझ्या प्रिय मित्रांनो आणि माझ्या गुरुजनांनो. सरांनी सिव्हिल HOD वगैरे शब्द वापरले, तर स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख असं आजच्या दिवस तरी आपण मराठीमध्ये बोलूया. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि व्यवस्थापन, वाघोली, पुणे इथे मी सर्वांचं स्वागत करतो. आता बऱ्याचशा ब्रँचेस आहे आपल्या, म्हणजे शाखा ज्या आहेत त्या आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, IT. तर याला मराठीमध्ये काय म्हणतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसते. ENTC म्हणजे काय बाबा? तर ENTC म्हणजे अनुसंधान अभियांत्रिकी, सिव्हिल स्थापत्य अभियांत्रिकी, मेकॅनिकल यंत्र अभियांत्रिकी, कॉम्प्युटर संगणक अभियांत्रिकी, IT माहिती तंत्रज्ञान. बऱ्याचदा होते आपल्याला, म्हणजे कुठे जायचं असलं तर गावाकडे कलेक्टरला पण कलेक्टरच म्हणतात. म्हणजे बघा, जे न शिकलेले लोक जे सुद्धा असतात ते कलेक्टरला कलेक्टरच म्हणतात. म्हणजे हे एक अतिशय, म्हणजे मराठीत कलेक्टरला कलेक्टरच म्हणतात. काही पाहुणे आलेले होते माझ्या पूर्वीच्या कॉलेजमध्ये, आणि त्यांच्यासाठी गावाकडून आली, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यांच्यासाठी म्हणजे मराठी भाषा बघा किती बोलकी आहे. आणि हे सांगायचा मी प्रयत्न करतो. मी तुमचे फक्त 5 ते 7 मिनिटं घेणार आहे. तर त्यांच्यासाठी उन्हाळा होता म्हणून कॅन्टीनमधून मी सगळ्यांसाठी थम्सअप मागवला. छोट्या छोट्या बॉटल्स येतात, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या बॉटल देतात. त्यावेळेस काही कोरोना वगैरे काही नव्हता, तर थम्सअप वगैरे आणलं. तर त्यांनी माझी स्तुती, जे नॉन टीचिंग लोक होते त्यांच्याकडे अशी केली, ढाके खूपच चांगले आहे बाबा, त्यांनी आम्हाला संताप पाजलं. मी म्हटलं, मग मला सांगायला लागले, सर तुम्ही संताप काय पाजला त्यांना? तर ते म्हणे संतापला ते थम्सअप म्हणतात. तर अशी ही बोलकी मराठी भाषा आहे. तुम्ही आवर्जून मराठी कादंबऱ्या वाचणं चालू करा माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. वपू काळे वाचा, पु ल देशपांडे वाचा, अतिशय मनापासून लिहिलेलं आहे. त्यांचा जोक होता, वपू काळे, पु ल देशपांडे आणि नासी फडके हे जेवत होते. वपू काळेंचं जेवण झालं, त्यांनी पु ल देशपांडेला विचारलं, आता हात कुठं पुसायचे? तर त्यांनी म्हटलं, पुसाना त्या फडक्यांना. म्हणजे ते नासी फडके त्यांच्या बाजूलाच होते, पुसाना त्या फडक्यांना म्हटले. तर वपूरचा तुम्ही यू कॅन विन वगैरे शिवखऱ्याचं वाचलेलं आहे, त्यांचं मराठी पण आहे पुस्तक. आणि ज्यांना थोडासा इंग्रजीचा प्रॉब्लेम असतो, अडथळा असतो, त्यांनी दोन्ही पुस्तकं वाचायची. यू कॅन विन वाचा आणि मराठीचा त्याचा अनुवाद पण वाचा. तसेच रुमाले सर बऱ्यापैकी अनुवाद करतात मराठीमध्ये, त्याचा अभ्यास आहे. तर वपू काळेंनी लिहिलेलं आहे, पृथक्करण पाण्याचं करायचं असते, तहाण्याचं नव्हे. तर कसं लिहिलेलं आहे त्यांनी? पृथक्करण पाण्याचं करायचं असते, तहाण्याचं नाही. तहाण्याचं तुम्ही पृथक्करण करू नाही शकत, पण पाण्याचं करू शकतो. कसं? तर पाणी म्हणजे काय? H2O. तर 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन झाला तर आपल्याला पाणी तयार होते. तर पृथक्करण पाण्याचं, तहाण्याचं करू नाही शकत तुम्ही. तर असं खूप छान लिहिलेलं आहे वपुर्झामध्ये. एक मराठीत तुम्ही नाटक वगैरे बघत जा. परवाच एक नाटक बघितलं मी, तो मी नव्हेच, यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि खूप सारे नाटकं अवेलेबल आहे. खूप म्हणजे हसण्यासारखे मराठी आहे आपली. तर त्यांच्यामध्ये त्यांनी प्रभाकर पणशीकर साहेबांनी जवळपास 7 भूमिका केलेल्या आहे आणि अतिशय उत्कृष्ट. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी याची भोंदू बाबाची भूमिका केली, लास्टची, शेवटची, त्यावेळेस त्यांनी विचारलं, त्यांना असं सगळं दिसत असतात, रवींद्रनाथ टागोर, गांधीजी, असे सगळेजण ते आकाशात बघतात आणि तिथून बोलतात. तर ते प्रश्न विचारतो गांधीजी ह्या बाबांना प्रश्न विचारतो, बघा बघा गांधीजींनी मला काय विचारलं? तर गांधीजी म्हणतात, अरे महाराज, हे अमुक 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 कसं झालं? मला पण प्रश्न पडला, उत्तर कसं द्यावं याचं. तर मी टागोर साहेबांना विचारलं, रवींद्रनाथ टागोर. लगेच ते आकाशात बघतात आणि रवींद्रनाथ टागोरला म्हणतात, महाराज तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. टागोर साहेब तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर ते म्हणतात, 2 मिनिटं 3 मिनिटं डोळे झाकतात, हा उत्तर मिळालं मला. आणि ते काय म्हणतात, गांधीजींचा प्रश्न होता, हे अमुक 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 कसं झालं? मला टागोर साहेबांनी उत्तर दिलं, हे तमुक 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 तसं झालं. म्हणजे जी भाषेची शैली आहे त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर हे करू शकता, विचार करू शकता. आता एक सत्य बघा, आपल्या एक मराठीतला जोक सांगतो.
एक नॉर्मल माणूस वडापाव खातो, मग तोच आजारी पडला की दवाखान्यामध्ये जाऊन सफरचंद खातो, ॲपल खातो आणि त्याचे नातेवाईक मात्र बाहेर उभे राहून वडापाव खातात. हे दवाखान्यातला माणूस वडापाव करून आजारी पडला, त्याला पाहायला ॲपल दिलं आणि आपण बाहेर जाऊन लोक वडापाव खातात. बघा छोटेसं अजून एक सांगतो. मराठीतलं बघा किती बोलकी भाषा आहे. कल्पना मला याची कल्पनाच नव्हती की तू माझ्या कल्पनेत ती कल्पना होती. कल्पना मला याची कल्पनाच नव्हती की तू माझ्या कल्पनेतली कल्पना होती. अजून एक बघा, माझ्या जाण्याचा आणि तिच्या येण्याचा माझ्या जाण्याचा आणि तिच्या येण्याचा एकच क्षण येतो पापण्या लावण्याचा. जेव्हा कोणी येते आणि मी जातोय त्यावेळेस दोघांना आम्ही एकमेकाला बघू शकत नाही. तर ह्या ज्या मराठी चारोळ्या वगैरे असतात ह्या अतिशय सुंदर तयार करता येतात आपल्याला. आता इथं आमचे डायरेक्टर सर वगैरे वरिष्ठ लोक थोडासा आणखी एक जोक सांगतो. बंड्या म्हणतो आय लव्ह यू. होरीनं काय केलं, बंड्याच्या खाडकन कानाखाली दिली आणि म्हणाली काय बोललास. मग लगेच बंड्याने पोरीच्या 2 कानाखाली दिल्या आणि म्हणाला ऐकूच आलं नाही तर मारलं कशाला ग. पहिला बहिरा दुसरा दोन दुसऱ्यांचा जोग आहे. पहिला बहिरा म्हणतो काय बाजारात गेले होते का, त्याच्या हाती पिशवी दिसते त्याची. तर दुसऱ्या बहिऱ्याला काही ऐकू येत नाही. तर दुसरा म्हणतो नाही बाजारात गेलो होतो म्हणतो. तर पहिला बहिरा आणखी म्हणतो मला वाटलं म्हणते बाजारातच गेलेले होते. आता आपल्या नावाच्या कशा हे होतात बघा. समजा संत आणि बनता किंवा कोणी बना गण्या मख्या काय तुम्हाला घ्यायचं आहे, पहिला विचारतो तुझे डोळे का सुजले रे म्हणते. तर संत्या म्हणतो अरे यार काल बायकोचा वाढदिवस होता तर मी केक आणला होता. पण त्यानं त्याचं आणि तुझ्या डोळे सुजण्याचं काय कारण आहे. अरे माझ्या बायकोचं नाव तपस्या आहे म्हणते आणि त्या केकवाल्यांना हॅपी बर्थडे समस्या लिहिलं म्हणते. म्हणजे समस्या म्हणजे प्रॉब्लेमच ना. तर त्याच्यामुळं त्याला मार बसतो. तर अशा प्रकारचे तुम्ही भरपूर मराठीचं वाचन करा. तुम्ही नॉवेल वाचत असाल, उपन्यास वाचत असाल, मराठी कादंबऱ्या वाचा. तुम्ही आता कालच मी एक पिक्चर बघितला व्हाईट टायगर आणि ती कादंबरीवर बेस्ड आहे तो व्हाईट टायगर. आणि सुरुवात मी जेव्हा बघितली ती एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटवर त्याचं काहीतरी डायलॉग आले का तो कसा एंटरप्रेन्युअर बनला. तर मी तो सब्जेक्ट घेतोय आता सेकंड इयर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांवर. तर मी म्हटलं काय याच्यात दाखवलं एंटरप्रेन्युअरशिपचं. तर ती कादंबरी मी अगोदर वाचलेली होती. मग पिक्चर पण आलेला आहे आता नेटफ्लिक्सवर मी बघितलं. तर त्या पिक्चरमध्ये बघितलं तो कसा एंटरप्रेन्युअर सक्सेसफुल झाला. ठीक आहे डिफरंट पार्ट्स आर देअर, एव्हरीथिंग इज देअर, म्हणजे तो वेगळा प्रश्न आहे. पण तो कसा बनला हे पाहण्याजोगतं मला वाटलं. तर अशाच प्रकारे तुम्हाला जे मराठीचं आपल्याला वाढवायचं आहे ज्ञान. सरांनी सांगितलं रुमाले सरांनी आपल्याला धड मराठी पण येत नाही. फॅक्ट आहे, सत्य आहे सर हे. मी तुम्हाला खात्री करतो. आता आम्ही जर बोलायला लागलो विदर्भातली भाषा, तेच तुम्ही नगर साईडला जळगावची भाषा, म्हणजे आपली मराठी सुद्धा असली तरी ट्युनिंग सगळ्यांचे वेगवेगळे आहे. विदर्भातली भाषा वेगळी आहे, नागपूरच्या लोकांची थोडीशी भाषा हिंदी मध्ये बोलतात ते. तर आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा मराठी वेगवेगळी आहे. तर मी इथे थांबतो. मला आनंद वाटला तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांशी हितगुज करून. आणि उद्यापासून आपला अजून आहेच इंग्लिशमध्ये बोलणं. तर मला मिश्रा सरांनी आणि पाटोळे सरांनी संधी दिली. मी व्यवस्थापनेचा अत्यंत आभारी आहे. रायसोनी कॉलेजचे व्यवस्थापन जे आहे त्यांचा मी आभारी आहे. आणि इथं माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. अरे सर मनापासून आभारी आहे तुमच्या म्हणजे तुम्ही जे आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि हे खरंच ऐकण्यासारखं आहे. खरंच म्हणजे आपल्या मराठी भाषेचा आपल्याला फार अभिमान आहे आणि आपल्याला कौतुक आहे. ते म्हणतात ना की मराठी भाषा जशी वळवायची तशी वळते असं मराठी भाषेचं. आणि आपल्या सर्वांना त्याचा फार फार म्हणजे फार अभिमान आहे की आपण महाराष्ट्र राज्यात राहतो आणि आपण मराठी भाषा बोलतो. धन्यवाद सर. माझा एक आपल्या विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की कोणाला जर बोलायचं असेल तर त्यांनी जरूर बोलावं. चाट विद्यार्थी मित्र श्रुती मोकळे येस सर. बोला मराठीत. नाही सर, मला आवडला. ओके. आपल्या विद्यार्थ्यांना असे आवाज द्यावा लागतात सर, पाठवून ते बोलतात.
हा तुम्ही आपण बोलत नाही. साहू सर तुम्ही बोला. साहू सर. पाऊस नाही नाही. नेहमीच आहेत. कोणाला बोलायची इच्छा आहे प्लीज त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहावं तसं किंवा सांगावं, नाहीतर आपल्याला कार्यक्रम संपल्यास घोषित करावं लागणार आहे. सर मला एक सांगायचं आहे. हॅलो हॅलो, हा, हा बोला. सर आपल्या फोनमध्ये आपण जातो ना अमेझॉन किंवा गुगल हम्म. असिस्टंट. तर जी गोष्टी आहे ना असिस्टंट आपण त्याच्याशी मार्केट बोलू शकतो. ती जो पण सांगते सगळं 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 सांगते मार्केटमध्ये. तर आपल्या फोनमध्ये जास्त ना गुगल असिस्टंट त्याच्याशी मार्केट पण बोलू शकतो. आपण कसं असतं, मार्केट बोल आपण जे सांगा ना. गुगल असिस्टंट, अमेझॉनचं अलेक्सा किंवा सिरी वगैरे सोबत जेव्हा आपण कुठल्या दुसऱ्या भाषेतून बोलतो इंग्रजी सोडून, तर त्यांच्याकडे त्या भाषेचे शब्द नाही आहेत तेवढे. म्हणजे तुम्हाला जर सांगायचं गेलं तर कॅन्टोनीज जी लँग्वेज आहे चीनची, ती चित्रलिपी आहे आणि त्याचे 36,000 अक्षर आहेत. आपले 52 अक्षर आहे, त्यांचे 36,000 अक्षर आहे. म्हणजे प्रत्येक याच्या सिच्युएशनसाठी एक चित्र आहे आणि प्रत्येकाचा उच्चार वेगळा आहे. मग तो जो डाटा असतो तो प्रचंड मोठा डाटाबेस तयार करणं, मेंटेन करणं आणि त्याच्याशी हे करणं, कारण त्याला रिलेट करून सर्च करून तुमच्या भाषेचं इंटरप्रिटेशन करणं हे प्रचंड कठीण जातं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये जर तुम्ही बघितलं, युनिकोड वगैरे जरी आज वापरले जात असले तरी सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये का सोपं जातं, कारण संगणकाचं जे काही सुरू झालेलं आहे आत्ता काम कम्प्युटरमधलं, ते मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त काम हे युरोपियन देशांकडून हे झालं. आपल्या भारतीय भाषांसाठी सिडॅक पुणेचं जे सेंटर आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पिटिशन ॲडव्हान्स कॉम्पिटिशन, त्यांनी एक प्रणाली विकसित केलेली आहे, कम्प्युटर प्रोग्राम विकसित केलेला आहे, ज्याला इनस्क्रिप्ट म्हटलं जातं. इव्हन जे इंडियन स्क्रिप्टिंगमध्ये तुम्ही मराठी टायपिंग करू शकता, तुमच्या विंडोज याला त्याला इनेबल आहे ते. तर त्याच्यामध्येच हा जो बोलण्याचा जो हे आहे त्याच्यासाठीचा सुद्धा प्रोग्राम हे केला आहे. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुमची मातृभाषा, मी फक्तच मराठी नाही म्हणत, जगातली कुठली जी ज्या भाषेतून तुम्ही हे आलेला, तुमची जी मातृभाषा आहे ती जर या माहितीच्या आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर आली पाहिजे आणि तुमची मातृभाषा तिच्या शुद्ध स्वरूपात अस्तित्वात राहिली पाहिजे असं वाटत असेल, तर तुम्ही तुमचा सहभाग, कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यात नोंदवणं आवश्यक आहे. मग त्यासाठी काय करायचं की तुमच्या मातृभाषेतले वेगवेगळे शब्द जे आहेत ते बोलायचे. तर त्यांचे जे इंग्रजी मिनिंग आहे, म्हणजे समजा आता मी जर म्हटलं सुंदर, तर सुंदरचा अर्थ काय होतो? ब्युटिफुल होतो. सुंदर हे महादेवाचं म्हणजे शिवाचं एक नाव आहे. सुंदर च्या समोर उद्गारवाचक किंवा प्रश्नचिन्ह वापरलं, सुंदर असं म्हणून त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह जर लावलं तर त्याचा अर्थ होतो की इट इज डाऊटफुल, म्हणजे संशयास्पद आहे बा की समोरची गोष्ट सुंदर आहे म्हणून. असे वेगवेगळे जे त्याचे अर्थ निघतात एका शब्दाचे, त्याचा डाटा करून तो जर तुम्ही त्यांना सेंड केला, तर तुम्ही जसं मराठी किंवा तुमची जी कुठली गुजराती, हिंदी, आसामीमध्ये मायमिठी म्हणतात ते, बेंगाली, थाई, कुठली जी तुमची मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये सिरी सोबत, अलेक्सा सोबत किंवा जे गुगलचे हे आहे, इवन आपला विंडोजचं कोर्टाना आहे त्याच्यासोबत तुम्ही बोलू शकता. पण तो डाटाबेस अजून पाहिजे त्या प्रमाणात क्रिएट झालेला नाही आहे आणि त्यामुळं इतर भाषांमध्ये बोलताना थोडासा व्यत्यय येत होता.
कोणाच बोलायचे अजून कोण बोलायचं इच्छितो? विशाल स्वामी किंवा अमित पवार, उमेश शिंगाणे किंवा दिनेश रोडगे? किंवा हसदेव शेख? तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करू शकता. क्या तेरा फोन बजता रहता है सर? तुमचे हॅलो. स्वतःचे वैयक्तिक मत काय आहे मराठी भाषेबद्दल किंवा मातृभाषेबद्दल? हं? ते तुम्ही सांगणं आवश्यक आहे. कारण ही पिढी जर पुढे नाही आली तर एखाद्या वेळेस असं होईल की महाराष्ट्र नावापुरता राहील, मराठी कुठंच दिसणार नाही. पेट रहा है दरवाजे पे. चलो बंद करते हैं. हेलो पटोले, बोलो खुदा. ठीक आहे. कोणाला जर बोलायचं नसेल तर आपण आता प्रोग्राम संपला असं घोषित करायचं, कारण सर आता आभार प्रदर्शन व्यक्त करणार आहेत. चालेल सर? आणि रुमाले हा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही हे करू शकता. चालेल सर, चालेल. धन्यवाद सर. शर्माना सुप्रभात. नमस्ते सर, सुप्रभात. मी डॉक्टर संतोष मिश्रा, छात्र अधिष्ठा कल्याणकारी, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय मधून आहे. भारतेंद्र हरिश्चंद्र एक हिंदी भाषाचे कवी होते. मी आभार त्यांच्या पद्य पाठवून सुरुवात करतो. निज भाषा उन्नत करे, निज भाषा उन्नत करे, सब उन्नत के मूल, बिन निज भाषा ज्ञान के कटे न हिय के सूल. तो मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांना मनापासून आपला मराठी भाषा संबंधित पंधरवडा हा कार्यक्रम हजर राहील बद्दल आपला आदरणीय संचालक, उपसंचालक तसेच डीन अकॅडमिक हा आपल्या प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतात. तसेच डॉक्टर अनिरुद्ध रुमाले यांनी वेळ काढून आपल्या मार्गदर्शन केला. तसेच डॉक्टर अजय दहाके यांनी आपला मार्गदर्शन केला. मी त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपवतो ही घोषित करतो. धन्यवाद.